महानगर पालिका चुनाव 2025 से 26 प्रभाग क्रमांक 1 से दीपाली सतीशराव बूटे अपक्ष उम्मीदवार के तौर पर चुनावी मैदान में है। साथ ही अपक्ष उम्मीदवार दीपाली बूटे ने विराट न्यूज लाइव से बात करते हुए उनके चुनावी मुद्दों की विस्तार से जानकारी दी। तो आइए देखते हैं विराट न्यूज लाइव की यह खास रिपोर्ट। प्रभाग 1 मधून तुम्ही उमेदवारी म्हणून उभे आहे, तुम्ही मतदाराकडे जाताय मत मागायला, काय बोलणार तुम्ही परिचय देऊन सांगा। नमस्कार, मी दीपाली बूटे, प्रभाग क्रमांक 1 प्रीती सोसायटी मध्ये मी राहते आणि इथून मी नगारा या चिन्हावर अपक्षामध्ये उभी आहे। तर माझी एवढीच विनंती आहे की बा थोडंसं आमच्यावरही लक्ष ठेवाल की जनतेने आम्हाला 15 तारखेला म्हणजे वोटिंग करायला पाहिजे आणि बहुमताने असं निवडून द्यायला पाहिजे त्यांनी। की जनताने तुम्हाला निवडून द्यायचे। मी पहिलेपासूनच बीजेपी मध्ये प्रवेश केला होता। 2013 मध्येच बीजेपी मध्ये प्रवेश केला मी आणि त्यावेळेस मला म्हणजे महामंत्रीचं पद दिलं होतं इथे। तर त्याच्यानंतर महामंत्रीचं पद दिल्यानंतर आम्ही भरपूर कामं केले। इथे रोड वगैरे होते नाही त्यावेळेस, तर त्याच्यासाठी आम्ही देवेंद्र फडणवीस वगैरे यांच्याकडे जाऊन कामं करून घेतले त्यांच्याकडून। तर त्याच्यानंतर इथचे नगरसेवक होते, त्यांनी हे रोड वगैरे बांधून दिले होते आम्हाला आणि आम्ही पोल पण आणले, त्याच्यावर लाईट पण लावले। पहिले स्ट्रीट लाईट लावले होते, नंतर मग हे सरकार मान्यांचे लाईट लागून गेले होते त्याच्यावर। तुम्ही बीजेपी मध्ये कधीपासून आहे, किती वर्ष झाले कार्य करताना? मी 2013 पासून आहे बीजेपी मध्ये, तर तेव्हापासूनच मी कार्यरत आहे। 2013 पासून तुम्ही बीजेपी मध्ये कार्यरत आहे, परंतु पार्टीने तुम्हाला उमेदवारी न देता बाहेरचे उमेदवारीकडे आणले आहे का तुमच्या क्षेत्रामध्ये? काय नाही, बाहेरचे नाही आहेत, हे जुनेच आहेत। म्हणजे 2017 मध्ये जे निवडून आले होते तेच उमेदवार आहेत ते। पण त्याच्यामध्ये अगर समजा 2 चेहरे नवीन टाकले असते तर काही प्रॉब्लेम नव्हती। आणि जे अगोदरचे नगरसेवक होते या भागाचे, तर मागे 4 वर्ष प्रशासक राज होता, महानगरपालिकामध्ये नगरसेवक ना होते, शासनचा राज होता। आता परत निवडणूक होत आहे, समजलं तुम्ही निवडून आले, तुम्ही आहात अपक्षमधून उभे आहे, तर असे कोणते मुख्य कार्य आहे जे तुम्ही करणार? इथे तर काही रस्ते अजूनही बनलेले नाही आहेत आणि ते पण बनवायचेच आहे। इथे लायब्ररी पण आहे नाही, तेही पण करायचं आहे। काही गार्डनचे पण कामं बाकी आहेत, गटर लाईन आहे, ते सुद्धा करण्याचा विचार आहे। आणि तुम्ही तुमचे जे प्रभाग 1 आहे, प्रभाग 1 चे किंवा तुमच्या क्षेत्राचे मतदारांना काय संदेश देणार आहे? तुम्ही 15 तारीखला निवडणूक होणार आहे, मतदान होणार आहे, काय म्हणणार मतदारांना? मी मतदारांना एवढीच विनंती करते की 15 तारखेला ज्यावेळेस मतदान करायला जाल तर त्यावेळेस माझ्या नावासमोरची बटन आणि म्हणजे नगारा या चिन्हासमोरची बटन दाबून बहुमताने विजयी करावे। कोणकोणते एरियाचे समाविष्ट आहे जवळपास माहिती तुम्हाला नाव? हा एरिया प्रीती सोसायटी आहे, मागे काळे लेआउट आहे, इकडे समोर इरोज सोसायटी आहे आणि समोर शंभूनगर आहे, शिवगिरी लेआउट आहे, इकडच्या साईडनी आराधना कॉलनी वगैरे आहे, काळे लेआउटच्या मागे आर्यनगर वगैरे आहे।